वहिनी, मला उद्या लवकर सोडशील का? का ग? अण्णांची हेल्प करायला जायचं का क्लिनिक मध्ये? अरे नाही रे, ते ऍक्च्युली उद्या अण्णांचे मित्र घरी येत आहे. म्हणजे त्यांचा मुलगा मला बघायला येतो. व्हॉट? अगं अमूल्या, काय ग्रेट न्यूज आहे ही. बरं मला सांग ना, मुलगा काय करतो आणि कुठे राहतो? म्हणजे नागपूरचाच आहे की बाहेर कुठे राहतो? अगं हो 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 आद्या, किती प्रश्न विचारशील. अण्णांनी पसंत केलाय ना, म्हणजे चांगलाच असणार. आणि मी येतोय उद्या. एक मिनिट, तू कशाला? हे चांगलंय, तुम्ही वहिनी करवल्या म्हणून मला छळू शकता आणि मोठ्या भावाला विचारतेस कशाला म्हणून. मी येणार, तुला छळायला का होईना मी येणार. अरे तू नक्की मोठाच भाऊ आहेस ना हिचा? ते म्हणजे वागतोयस लहान भावासारखा म्हणून म्हंटल. आणि तुला सांगते वहिनी, तुला बघायला आला होता ना, तेव्हा मला सांगितलं तरी होतं का रे? डायरेक्ट गुड न्यूज दिली, माझं ठरलं. अच्छा, म्हणजे आता तुझं तूच ठरवणार सगळं? अरे नाही रे, माझं मी कसं ठरवेन? आता आई ठरवेल ना की कुणाला बोलवायचंय कुणाला नाही बोलवायचंय. आणि वेदांतला जर कळलं ना की तू माझ्यामुळे कामं सोडून बघण्याच्या कार्यक्रमाला आलायस, तो चिवा तर ऑफिसभर चिवचिवाट करेल. हे फटके देऊ का? अजून त्या मुलाला भेटली पण नाहीस आणि लाजते काय? हिला काय वाटतं माहिती का आद्या, आपण कोणीच हिच्या घरी जाऊ नये, म्हणजे हिला त्या मुलाशी मनसोक्त गप्पा मारता येतील. नाही दादा, असं काही नाहीये. आणि मी काही लाजत बिजत नाही. लाजेल तो माझ्या समोर. आणि असंही माझं ठरलंय, मी लग्न 5 वर्षांनी करणार. आई आणि अण्णा म्हणताय म्हणून बघतीये हे स्थळ. आणि समजा सगळ्यांना स्थळ आवडलं तर? तुम्ही सगळे अट हा शब्द ऐकून घाबरलात की काय? आता मला सांग, मुलाकडचे अटी घालत नाहीत? घालतातच ना, की लग्नानंतर मुलीने नोकरी केली नाही पाहिजे, किंवा मग आम्हाला नोकरी करणारीच मुलगी पाहिजे. पण आपण मुली काही अटी घालू शकत नाही का? अगं पण तू सांगशील तेव्हा कळतील ना की तुझ्या अटी काय आहेत ते. हे बघ, काही दिवसांनी माझ्या मेडिकल परीक्षेचा निकाल लागेल. समजा मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं तर माझं ठरलं की माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतरच मी लग्न करेन. ही माझी पहिली अट. हो पण अण्णा म्हणालेत की मुलांकडच्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे, पण मला ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकायची. नाहीतर मग एका वर्षात ते म्हणतील की आता आपण लग्न करून घेऊ, पुढे तू शिक, आमची काही हरकत नाही. एकदा लग्न झालं की मग ते म्हणतील तो कायदा. मग म्हणतील की तो तिकडे एकटा आहे अमेरिकेत, तू तिकडेच जा, काय गरज आहे शिकायची. त्यामुळे ना मला ह्या गोष्टीची हमी हवी. आणि 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 लग्नानंतर आई आणि अण्णांना मी भेटत राहणार. ही जी कन्सेप्ट आहे ना, मुलगा असला की आई वडिलांचा सांभाळ करणं आणि मुली असल्या की त्या सासरी जाणं, मी सिद्ध करणार आहे की ही कन्सेप्ट चुकीची. आता बघ ना, तुझं लग्न झाल्यानंतर तू सासरी जाशील, 4-5 वर्षांनी मी सासरी जाईन. मग आई आणि अण्णा ते किती एकटे पडते. वाढतं वय आहे त्यांचं, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार ना. कसंय, आपला समाज हा मुलांकडे झुकलेला आहे. त्याचे आई वडील आजारी असले की आपण धावपळ करायची, आणि आपल्या आई वडिलांना आपली गरज असेल तेव्हा मात्र त्यांनी कारण पुढे करायचं. त्यामुळे माझं ठरलंय की माझी मुख्य अट हीच असेल की मी माझ्या आई वडिलांना हवं तेव्हा भेटू शकेन. आपल्या आई आणि अण्णांसाठी आपण मुलगा हो. मी सुद्धा आई अण्णांकडे येत राहणार आहे. तुझं काय बाबा, तू भेटतच राहशील. आता माहेर आणि सासर दोन्ही नागपूर म्हटल्यावर. पण मी सांगते, तुझी सासू खूप डेंजर आहे. खूप बोलल्या का ग त्या तुला? बोलल्या, पण काय फार लक्ष नाही दिलं. मला त्यावेळेला फक्त ना वेदांची सुटका महत्वाची होती. पण तू टेन्शन घेऊ नको,
तुझी सासू चिडली किंवा रागवली ना, तू लगेच माहेरी येत जा. आणि तुझ्या मागे मागे तोही येईलच तुझा रुसवा घालवायला. मग काय, मज्जाच मज्जा. झालं तुझं? माझं लग्न होईल की नाही ठाऊक नाही, पण इतक्या अटी घातल्यानंतर तुझ्याशी कोण लग्न करणार आहे? ज्याला ह्या अटी मान्य नसतील तर मीच त्याला रिजेक्ट कर. मुलीला सुद्धा हक्क आहे ना नाही म्हणण्याचा. आणि काय ग, तुला तुला जर दुसरीकडे कुठे ऍडमिशन मिळालं तर? जर मला नागपूरचं कॉलेज मिळालं तरच मी मेडिकल करू. पुणे मुंबई सोड, वर्ध्याला जरी मिळालं ना तरी मी जाणार. मला आई आणि अण्णांना सोडून त्यांच्यापासून लांब जाऊन नाही शिकायचं. मला त्यांच्या सोबत राहून शिकायचं. आणि तायडे, इतक्या लवकर त्यांना असं एकटं नाही पाडायचंय ग. ताई मला प्रॉमिस कर, मला प्रॉमिस कर की आई आणि अण्णांना आपण कधीच एकटेपणा जाणवू नाही द्यायचं. तुला जसा वेळ मिळेल ना तसं तू त्यांना भेटायला यायचंस. मला वेळ मिळाल्यावर मी त्यांना भेटायला यायचं. आणि आपल्या दोघींना वेळ मिळाला ना तेव्हा आपण दोघी यायचं. प्रॉमिस. मी आई अण्णांना कधीच एकटेपणा जाणवू नाही देणार. तुला माहिती अमूल्य, भारताच्या पूर्वेकडील राज्यात अशी प्रथा आहे की मुलगा मुलीकडे लग्न करून येतो आणि मग तिच्याकडे राहून संसार करतो. मस्त ना? ही प्रथा आपल्या विदर्भात पाहिजे होती. छान झालं असतं ना. नाहीतर आपल्याकडे मुलीचं लग्न लावून देतात, मुलगी सासरी जाते आणि मग आई वडील बघत बसतात कॅलेंडर. हा सण येतोय का, तो वार येतोय का, या सणाला तरी ती घरी येईल का. सगळं आयुष्य त्यांचं वाट पाहण्यात किंवा मग कॅलेंडर बघण्यातच जात. आपण वाटच नाही पाहू द्यायची आई अण्णांना. अजिबात नाही. आपण त्यांना कधी जाणीव होऊच नाही द्यायची की त्यांच्या मुली हे घर सोडून दुसऱ्या घरी गेले. आज अचानक नेल पॉलिश? आवड नाहीये ना तुला? आवड नाही असं नाहीये, पण मला कंटाळा येतो ग बसायला. आज कशी काय हो म्हणालीस ग? आता मुलगा बघायला येतोय ना, जरा प्रेझेंटेबल राहायला नको? थोडंफार प्रेझेंटेबल तर राहायला हवं. बरोबर आहे तुझं. माझं तर फिक्स आहे. मी आहे ना असा डोक्यावर पदर घालून एंट्री घेईन आणि त्याने माझ्याकडे बघितलं ना, हळूच त्याला डोळा मारेन. असं काही करू नकोस उगाच. अण्णांच्या मित्राचा मुलगा आहे. पण तायडे माझं फिक्स आहे हा. जरी अण्णांच्या मित्राचा मुलगा असला ना तरी मी आडनाव वगैरे नाही हा बदलणार. कसं वाटतं ते अमूल्य बोंडे? ऑड वाटतं ना, म्हणजे असं ऐकून कस तरी झालं ना. नाहीतर ना तूच एक नवीन अट घाल. मुलाने तुझं आडनाव लावलं पाहिजे.